एका महिलेचं स्वप्न पूर्ण झालं की त्यातून अनेक महिलांच्या आयुष्याला नवी दिशा मिळू शकते. जालना जिल्ह्यातील अंबड येथील सुमनताई शेळके यांनी हेच सिद्ध करून दाखवलं आहे. साध्या परिस्थितीतून पुढे येत त्यांनी दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या मदतीने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला छोट्याशा जागेतून सुरू झालेल्या या प्रयत्नाने आज अनेक महिलांसाठी रोजगार आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग खुला केला आहे. एका महिलेच्या जिद्दीने कसा उभा राहतो परिवर्तनाचा नवा मार्ग, पाहूया वास्तविकता यशाची मध्ये. जालना जिल्ह्यातलं अंबड गाव, तिथं राहत आहेत सुमनताई शेळके. घर, चूल, जबाबदाऱ्या यांच्या पलीकडे जाऊन काहीतरी स्वतःचं घडवावं हे प्रत्यक्षात आणणारी उद्योगशील महिला. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या संपर्कात आल्यावर सुमनताईंना स्वतःसह इतर महिलांसाठीही नवा मार्ग दिसू लागला. प्रथम त्यांनी राष्ट्रमाता स्वयंसहाय्यता बचत गटातून 25,000चं कर्ज घेतलं. फक्त 10x10च्या जागेत एक शिवण मशीन, एक काउंटर आणि काही साधनं आणि सुरू झाला सुमनताईंचा पहिला व्यवसाय, शिवणकाम प्रशिक्षण केंद्र. अत्यल्प फी, दर्जेदार प्रशिक्षण आणि मदतीचा मोठा हात. त्यामुळे परिसरातील गरीब, घराबाहेर पडू न शकणाऱ्या महिलांचा ओघ इथं येऊ लागला. याचवेळी नगर परिषदेनं सुमनताईंच्या कामाची दखल घेत राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाअंतर्गत 2 लाखांचं कर्ज मंजूर केलं. या निधीनं सुमनताईंनी शिवणकामासह ब्युटी पार्लर, मेहंदी, केक बनवणं अशा विविध प्रशिक्षणांना सुरुवात केली. आता स्वप्नपूर्ती या नावाचं त्यांचं प्रशिक्षण केंद्र अंबडमध्ये महिलांच्या विकासाचं खऱ्या अर्थानं केंद्र बनलं आहे. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत मला 2 लाख रुपये कर्ज भेटलं आणि त्या माध्यमातून मी हा व्यवसाय चालू केला. तर जे मला पाहिजे त्याही पलीकडे जाऊन आज मी खूप साऱ्या महिलांना काम देऊन महिलांना असं का उभं केलंय मी की आज एका छताखाली आज आमचे 10 व्यवसाय सुरू आहे. मी एकदम अशा छोट्यातनं व्यवसाय चालू केला आणि आज तो एवढं भरभराटीला आला की 3 वर्षामध्ये आज मी 10 ते 15 लेडीजला काम देऊ शकते आणि 2 ते 2,500 लेडीजला मी शिकवलं. खरंच महिलांनी ठरवलं तर ती काहीही करू शकते. 2019 मध्ये सुरू झालेल्या या प्रयत्नातून आतापर्यंत 2 ते 2,500 महिला प्रशिक्षित झाल्या आहेत. त्यात घटस्फोटित महिलांपासून ते अल्पवयात पती गमावलेल्या तरुणींपर्यंत अनेकींचा समावेश आहे. अशा अनेकांना सुमनताईंनी व्यवसायाचा मार्ग दाखवला, आत्मनिर्भर होण्यासाठी उभं केलं. सुमनताई सांगतात, माझ्यावर एकेकाळी जी वेळ आली ती इतर कोणावर येऊ नये, दिशा मिळाली म्हणून मी उभी राहिले. आता तीच दिशा इतरांना देणं ही माझी जबाबदारी आहे. त्यांच्या कामाला राज्यस्तरावरही दाद मिळाली असून मुंबई महानगरपालिकेनं त्यांचा विशेष सन्मान केला आहे. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानानं सुमनताईंना मदतीचा हात दिला. त्या बळावर त्यांनी स्वतःचा आणि शेकडो महिलांचा मार्ग प्रशस्त केला. दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना.